सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग. आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक 4. श्लोक पाहूयात. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. द्रुपदश्च महारथः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. अत्र म्हणजे येथे, शूरा म्हणजे शूरवीर, महेश्वासा म्हणजे महान धनुर्धर, भीम अर्जुन समा म्हणजे भीम आणि अर्जुनाच्या बरोबरीचे, युधी म्हणजे युद्धामध्ये, युयुधान विराट आणि द्रुपद हे म्हणजे राजे आहेत, च म्हणजे सुद्धा आणि महारथ म्हणजे महान योद्धा. श्लोकाचा संपूर्ण अर्थ. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तिसऱ्या श्लोकात आपण पाहिले दुर्योधन धृष्टद्युम्नबद्दल बोलत आहे, परंतु द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरीही भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. दुर्योधनाला भीम आणि अर्जुनाच्या शक्तींचा पूर्वानुभव होता, म्हणून इतरांची तुलना त्याने भीम आणि अर्जुनाशी केली. तिसऱ्या श्लोकात धृष्टद्युम्नाबद्दल बोलून झाल्यावर पुढील 3 श्लोकांमध्ये दुर्योधन पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या महारथींची नावे घेताना दिसत आहे. महारथी म्हणजे 10,000 योद्ध्यांबरोबर युद्ध करणाऱ्याला महारथी म्हणून संबोधत असत. असे अनेक महारथी पांडव सेनेमध्ये उपस्थित होते. जेव्हा जेव्हा युद्ध होते तेव्हा दोन्ही बाजूची बलस्थाने आणि कमजोर स्थाने बघितली जातात. दुर्योधन द्रोणाचार्यांना पांडव सेनेमध्ये कोण कोण महारथी आहेत हे दाखवून देत आहे आणि दुर्योधन काय बोलतो आहे ते संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. महेश्वासा म्हणजे महान धनुर्धारी. द्रोणाचार्यांनी धनुर्विद्येचे शिक्षण दिलेले सर्व महान योद्धे समोर शत्रू पक्षामध्ये उभे आहेत हे अत्यंत खोचकपणे त्यांची नावे घेऊन दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगत आहे. भीम व अर्जुनाच्या शक्तींची व शस्त्रांची लहानपणापासूनच कल्पना असल्यामुळे दुर्योधनाने आधी भीमाचे नाव घेतले. त्यानंतर युयुधान. युयुधान म्हणजे सात्यकी. हा भगवान श्रीकृष्णांच्या नारायणी सेनेतील एक सेनापती होता, परंतु तो अर्जुनाचा शिष्यही होता. त्यामुळे जेव्हा दुर्योधन व भगवान श्रीकृष्ण यांच्या करारानुसार भगवंतांची नारायणी सेना दुर्योधनाच्या बाजूने लढणार हे निश्चित झाले, तेव्हा सात्यकीने दुर्योधनाच्या बाजूने लढण्यास नकार दिला आणि भगवंतांच्या संमतीने तो पांडवांच्या बाजूने उभा राहिला. येथे दुर्योधनाने अत्यंत चतुराईने पहिले धृष्टद्युम्नाचे नाव घेतले, जे राजा द्रुपद आणि द्रोणाचार्यांच्या वैरभावाबद्दल बोलले गेले. त्यानंतर त्याने सात्यकीचे नाव घेतले. या सर्वांचा येथे उल्लेख करून बेमालूमपणे दुर्योधनाने निदर्शनास आणून दिले की अर्जुनाचा शिष्य
युयुधान म्हणजेच सात्यकी अर्जुनाच्या बाजूने रणांगणात उभा आहे आणि द्रोणाचार्यांचे शिष्य म्हणजेच पांडव आणि धृष्टद्युम्न हे गुरूंच्या विरुद्ध बाजूने लढतात. यावरूनच दुर्योधनाचा कुटील स्वभाव आपल्या लक्षात येऊ शकतो. विराट म्हणजे राजा विराट, ज्याच्या राज्यात पांडवांनी अज्ञातवासातील 1 वर्ष व्यतीत केले होते. जेव्हा कौरव विराट राज्यावर चाल करून गेले तेव्हा एकट्या अर्जुनाने संपूर्ण कौरव सेनेचा पराभव केला होता व त्यांची उत्तरीये काढून घेतली होती. ही अपमानकारक आठवण दुर्योधन मुद्दाम द्रोणाचार्यांना करून देत आहे. महारथी विराट हे आता सुभद्रा अर्जुनपुत्र अभिमन्यूचे सासरे देखील होते आणि शेवटी दुर्योधनाने पांडवांचे सासरे म्हणजेच राजा द्रुपदाचा देखील उल्लेख केला आहे. राजा द्रुपद आणि द्रोणाचार्यांच्या वैरभावाबद्दल तो जाणून होताच, त्यामुळे द्रोणाचार्यांना युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी दुर्योधनाने धृष्टद्युम्न, सात्यकी, विराट यांच्या पाठोपाठ राजा द्रुपदाचेही नाव घेतले. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दो वासुदेवो व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. श्री कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.